नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक चाचणी 1 ची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी ही परीक्षा होत आहे. त्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका ही निश्चितच आपणास उपयुक्त ठरणार आहे. या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत तयार केलेल्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अतिशय दर्जेदार असतात. SAJ बोर्डामध्ये अभ्यासक्रम मंडळामध्ये काम करणारे तज्ज्ञ शिक्षक यामध्ये काम करतात. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये या प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. त्या अनुषंगानं नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. प्रश्न पहिला अ 2 गुणांचा आहे. खालील प्रत्येक प्रश्नासाठी पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण किती कोन तयार होतात? या ठिकाणी 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कोन तयार होतात. अचूक पर्याय सी. त्यानंतर 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? 3 भिन्न बिंदू, एक तर ते नैक रेषा असतील तर 3 रेषा, किंवा एकरेषीय असतील 1 रेषा. म्हणजे अचूक पर्याय सी, 1 किंवा 3 सी. ओके. प्रश्न पहिल्यातला बी, खालील उपप्रश्न सोडवा 2 गुणांचा. खालील विधान जर तरच्या स्वरूपात लिहा. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल, समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. जर तरच्या स्वरूपात त्याला आपण सशर्त विधान म्हणतो. समांतरभुज चौकोनाचा प्रकार आहे. म्हणून जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. ओके. त्यानंतर त्यातला दुसरा आहे आकृती बी. आकृतीवरून बिंदू बी पासून समुद्र असणारे बिंदू बी पासून सी व ए बिंदू बी पासून समुद्र आहे. बी पासून 1 2 एकक अंतरावरती सी आहे. बी पासून 1 2 एकक अंतरावरती ए आहे. या ठिकाणी बी पासून 1 2 3 4 एकक अंतरावरती डी बिंदू आहे. 1 2 3 4 एकक अंतरावरती तर बिंदूचं नाव दिलेलं नाही. या ठिकाणी बी पासून 1 2 3 4 अंतरावरती डी बिंदू आहे आणि बी पासून डावीकडं 1 2 3 4 अंतरावरती पी बिंदू आहे. पी आणि डी बिंदू पी व डी आणि बिंदू सी व ए हे बिंदू बी पासून समुद्र आहेत. कुठलाही द्या एक, पी व डी किंवा सी व ए. 4 गुणांचा हा प्रश्न झाला. प्रश्न दुसरा, कृती पूर्ण करा. जर ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी हा ए आणि सीच्या दरम्यान असेल, लेंथ ए सी बरोबर 11 म्हणजे अंत्यबिंदूमधलं अंतर 11 आहे. बी सी बरोबर 6.5. तर ए बी काढण्यासाठी आपल्याला ए सी वजा बी सी करावं लागेल. परंतु ए सी म्हणजेच ए बी अधिक बी सी, ए बी अधिक बी सी, लेंथ ए बी. ओके. 11 लेंथ ए सी आहे अधिक लेंथ ए बी, लेंथ बी सी 6.5 दिलेले आहे. तर मग 11 वजा 6.5 म्हणजे 6.5 पागा आले, अधिक आहे ते वजा झाले. 11मधून 6.5 गेले, याकडे 4.5. 11.0 मधून 4.5 गेले, 10 5 गेला 5, हाच्या दिला. 11मधून 4 ने 5 गेले, 6.5 वजा करायचा. 11मधून 6 ने 7 गेले 4, म्हणून 4.5 उरले लेंथ ए बी. ओके. या ठिकाणी 1 2 3 आणि पाठीमागं एक रिकामी जागा आहे. चौकट पूर्ण करा.
अशा 4 चौकटी प्रत्येकी अर्धा गुण. प्रश्न दुसऱ्यातला बी आहे. खालील उपप्रश्न सोडवा. त्यामध्ये 2 आहेत, 4 गुण आहेत, प्रत्येकी 2. संख्यारेषेवर पी बिंदूचा निर्देशक -7 आहे. तर पी पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. या ठिकाणी पी पासून 8 एकक अंतरावर असणारा बिंदू A1 आहे उजवीकडं, आणि डावीकडं बी हा एक बिंदू आहे. 2 बिंदू असतात, परंतु 8 एकक अंतरावरती ए आणि बी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. प्रथम डिस्टन्स PA घ्यायचा. ए हा पीच्या उजवीकडे आहे म्हणून तो मोठा आहे, म्हणून एचा निर्देशक वजा पीचा निर्देशक. डिस्टन्स PA 8 आहे बरोबर एचा निर्देशक या ठिकाणी काढायचा आहे, एचा निर्देशक. म्हणून डिस्टन्स PA बरोबर एचा निर्देशक वजा पीचा निर्देशक. डिस्टन्स PA 8 दिलेला आहे, एचा निर्देशक काढायचा आहे, वजा पीचा निर्देशक या ठिकाणी 7 आहे, वजा 7 आहे. ओके, त्यामुळे कंसात वजा 7 करावं लागेल. 8 बरोबर एचा निर्देशक वजा वजा अधिक 7. ओके, आणि मग 8 हा 7 मागाला, 8 वजा 7 बरोबर एचा निर्देशक. 8 7 गेला 1, म्हणजे एचा निर्देशक आपल्याला मिळाला 1. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर डावीकडं दुसरा निर्देशक आहे म्हणून डिस्टन्स PB घ्यायचं. बीचा निर्देशक काढायसाठी पी मोठा आहे, आता उजवीकडे आहे तो, पीचा निर्देशक वजा बीचा निर्देशक. डिस्टन्स PB बरोबर 8 आहे अंतर, पीचा निर्देशक वजा 7 आहे, वजा बीचा निर्देशक काढायचं आहे. ओके, बीचा निर्देशक इथं वजा चिन्ह आहे म्हणून त्याला मागे घ्यायचा, जेणेकरून धन व्हावं म्हणून. एचा निर्देशक हा अधिकच आहे, त्यामुळे वजा वजा अधिक 7 मागे घेतले, परंतु इथं बीचा निर्देशक वजा आहे म्हणून मागे घ्यायचा तो. बीचा निर्देशक बरोबर वजा 7, वजा बीचा निर्देशक माग घेतलेला आहे, वजा 7 तिथेच आहे, 8 प्लेट घेतले, अधिक 8 प्लेटून वजा 8, वजा 7 वजा 8 वजा 15 बीचा निर्देशक. म्हणजे पी पासून 8 एकक अंतरावर, 8 एकक अंतरावर असणारे बिंदूंचे निर्देशक 1 आणि वजा 15 आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्यातला 2 गुणांचा प्रश्न. दुसऱ्यातला बदला. दुसरा 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनांची मापे 2x आणि 3x आहेत, तर xची किंमत काढा. आंतरकोन पूरक असतात म्हणून x अधिक 2x या दोघांची बेरीज 180 अंश. आंतरकोन पूरक असतात, त्यामुळे 2x आणि 1x 3x म्हणून चिन्ह करायचं. 180, x बरोबर 180ला हे भागिले 3 जाणार, xची किंमत निघणार 3 संग 18 3 0 0, x बरोबर 60. ओके, अशा पद्धतीनं. प्रश्न तिसरा 3 गुणांचा आहे. त्यामध्ये 6 चौकड्या असतात. खालील कृती पूर्ण करा. आकृतीमध्ये रेषा P समांतर रेषा Q, रेषा L आणि रेषा M त्यांचे छेदिक आहेत. कोन ABCD यांची मापे काढायची आहेत. कोन C आणि हा 105, P आणि Q या समांतर रेषांना ही M छेदिका आहे. C आणि 105 संगत कोन आहेत. ओके, त्यानंतर कोन D अधिक 105, कोन D अधिक 105 अगदी बरोबर रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन. त्यामुळं 105 पलीड गेले, 180ने 105 गेले, डीची किंमत मिळणार 75 अंश. ओके, कोन A
आणि 100 रेषे जोडतील कोण आहेत? 100 पलीड गेले, याची किंमत 180तनं 100 गेले 80. कोण ए आणि बी समान आहेत, कोण ए आणि बी बाह्य उत्क्रम कोण आहेत? बाह्य उत्क्रम कोण? ए 80 असेल तर बी 80 अंश. ओके, अशा पद्धतीनं. प्रश्न तिसऱ्यातला ब. आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि पी क्यू त्यांची छेदिका आहे. आकृतीत दाखवलेल्या कोणांच्या मापावरून पुढील कोणांची मापे काढा. या ठिकाणी कोण ए आर टी, कोण ए आर टी हा बी आर टीचा रेषे जोडीतला कोण आहे? ओके, कोण बी आर टी अधिक कोण ए आर टी बरोबर 180 अंश. रेषे जोडीतील कोण? कोण बी आर टी 105 आहे अधिक कोण ए आर टी बरोबर 180. कोण ए आर टी बरोबर 180 वजा 105. कोण ए आर टी बरोबर 75 अंश. ओके, त्यानंतर कोण सी टी क्यू, कोण सी टी क्यू, कोण ए आर टी, कोण ए आर टीचा आंतरकोन सी टी आर किंवा कोण ए आर टीचा आंतरकोन आर टी सी. कोण ए आर टी अधिक कोण आर टी सी 180 बेरीज आहे. आंतरकोन ए आर टी आत्ताच आपण काढलेले आहे, तो 75 आहे. 75 अधिक कोण आर टी सी बरोबर 180. कोण आर टी सी बरोबर 180 वजा 75. कोण आर टी सी बरोबर 105 अंश. ओके, किंवा कोण ए आर टी एकरूप कोण सी टी क्यू संगत कोण ए आर टी 75 काढलेले आहेत, त्यामुळं सी टी क्यू 75. ए आर टी आणि सी टी आणि सी टी क्यू संगत कोण आहेत? एकरूप आहेत. ए आर टी 75 असेल तर सी टी क्यू 75 अंश. ओके, अशा पद्धतीनं हा भाग कॅन्सल केला तरी चालेल, कारण 105 काढून पुन्हा रेषे जोडीतील कोणाचा आधार घ्यायचा आणि सी टी क्यू 75 काढायचा, त्यामुळे हा सोडलं तर चालते. हा पाठीमागचा भाग विचारात घेणे. हा ओके, संगत कोण एकरूप असतात. हा 75 म्हणून सी टी क्यू 75. कोण पी आर बी विचारले आहे. कोण पी आर बी, ए आर टी आणि पी आर बी विरुद्ध कोण आहेत? ए आर टी 75 आहे, पी आर बी 75. ए आर टी आणि पी आर बी विरुद्ध कोण? ए आर टी बरोबर पी आर बी विरुद्ध कोण आहेत? 75 अंश आहेत, म्हणून कोण पी आर बी बरोबर 75 अंश. आपल्याला 3 कोण विचारले होते. कोण ए आर टी 75, कोण ए आर टी बरोबर 75 अंश, कोण सी टी क्यू बरोबर 75 अंश आणि कोण पी आर बी तो सुद्धा 75 अंश. ओके, अशा पद्धतीने